आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे कसे बनवायचे। अगदी झटपट बनवून तयार होतात, चवीला छान चवदार बनतात आणि मेन म्हणजे मी या व्हिडिओमध्ये दोन पद्धतीने पराठे कसे बनवायचे ते सांगितले। अगदीच थापून पराठे कसे बनवायचे किंवा तुम्ही लाटून कसे बनवू शकता, या दोन्ही पद्धती मी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मेथीचे पराठे बनवण्यासाठी 3 प्रकारचे पीठ लागतात। तर इथे मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तर इथे मी सर्व घेतलेला आहे आणि 3 पीठं लागतात। तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यापेक्षा थोडी छोटीशी वाटीचं प्रमाण जे आहे ते मी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे एवढं मी बेसन पीठ वापरलेलं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता। तर आता आपण इथे छान मिरची स्वच्छ धुवून घेऊयात। एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण छान मिरची स्वच्छ धुवून घेऊया। दोन्ही पद्धतीने आपण पराठे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा दोन्ही म्हणू शकता, कारण दोन्ही पद्धती मी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत। पराठे म्हणलं तर तुम्ही लाटून करू शकता, थालीपीठ म्हणलं तर थापून करू शकता, दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत। तर इथे मी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आणि लसूण घातलेला आहे। आता त्याच्यामध्येच मी जिरे देखील घालणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओवा देखील याच्यामध्ये बारीक केला तर चालेल किंवा हातावर थोडासा क्रश करून टाकला तरी चालेल। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात व हे मिक्सरला छान बारीक वाटण करून घेऊया याचं। अगदीच वाटण करायचं नसेल तर मग तुम्ही फक्त मिरची आणि लसणाचं कुटून देखील तुम्ही घेऊ शकता खलबत्त्यामध्ये। तर आता इथे आपलं छान बारीक वाटण करून झालेलं आहे। तर इथे मी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे। आता घालूयात आपण ज्वारीचं पीठ व बेसन पीठ। आता हे तिन्ही पीठं मिक्स करून घ्यायचे आहेत। आता याच्यावरती मी हाताने छान ओवा क्रश करून टाकणार आहे। आता याच्यामध्ये आपण तीळ घालूयात आणि जे हिरवं वाटण आपण करून घेतलं होतं ते देखील याच्यामध्ये घालून घेऊया। तुम्ही मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करा किंवा जर मिरची पूर्णपणे स्किप करा आणि लाल तिखट वापरा, काही हरकत नाहीये। आता याच्यामध्ये आपण जी मेथी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ती याच्यामध्ये घालूयात। आता जे आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलं होतं त्यातलं जे थोडंसं राहतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालणार आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। ते पाणी आपण याच्यामध्ये घालूयात। आता इथे 1 चमचा धनेपूड घालूया व अर्धा चमचा हळद। तुम्ही हवं असेल तर अजून थोडंसं लाल तिखट वापरा, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल किंवा मिरची स्किप करून लाल तिखट घाला, तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करा। तर आता हे पीठ सर्व आपण मसाले छान एकजीव करून घेऊयात। अगदीच मळताना हे खूप असं पातळ भिजवायचं नाहीये, घट्टसरच असं आपल्याला हे भिजवायचं आहे, कारण मेथीला वगैरे पाणी सुटतं। आवश्यकतेनुसारच तुम्ही पाणी घाला याच्यामध्ये। तर इथे पीठ छान आपलं भिजवून झालंय। आता मी इथे 1 चमचा तेल घालणार आहे। तर आता आपण छान हे भिजवून घेऊया मस्त तेलामध्ये। मी परत एकदा मळून घेणार 1 मिनिट।
आता याचे असे मध्यम साईजचे छोटेसे गोल आकारात गोळे करून घेणार आहे. जसं आपण पोळी लाटतो त्याचसारखं मी हे लाटून घेणार आहे. तर इथे मी गोल आकारात छान पराठे आपले लाटून घेतलेले आहेत. तुम्ही हे हवे त्या शेपमध्ये सुद्धा लाटू शकता. समजा तुम्ही चौकोनी शेप द्यायचा असेल चौकोनी द्या, किंवा त्रिकोणी जसे आपण पराठे बनवतो तसंही करायचं असेल तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार करा. आता अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व पराठे बनवून तयार करणार आहे. हे जेव्हा मी पराठे बनवायला घेतले त्याच वेळेस मी तवा देखील गरम होण्यासाठी ठेवला होता. आता आपण हे जे पराठे आपण गरम करून घेतलेले आहेत ते तव्यावर घालूयात व छान एका साईडने बबल येईपर्यंत मस्त आपण खरपूस रंग येईपर्यंत चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता साईड चेंज करून घ्यायची आपल्याला. तुम्ही याच्यावरती तेलाचा वापर करा किंवा तुपाचा वापर करा किंवा बटर वापरा, तुम्हाला जे आवडतं त्यानुसार तुम्ही वापरू शकता. तर मी इथे तुपाचा वापर करणार आहे. 1 चमचा तूप घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रमाणानुसार इथे तूप तेल काय जे वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकता. तर दोन्ही साईडने मस्त मी सगळीकडून हे स्प्रेड करून घेणार आहे. आता अशाच पद्धतीने मी दुसरा देखील पराठा छान परत भाजून घेणार आहे. चवीला छान बनवून तयार होतात. नाश्त्याला हा उत्तम बनवून तयार होतो. मेन म्हणजे सर्वच जण आवडीने खातात. जे कोणी मेथी देखील आवडीने खात नसतील तर ते पराठे नक्की आवडीने खातील. असा हा सोपा पदार्थ आहे. तर इथं आता झालेले आहेत आपले पराठे बनवून. तर आपल्याला आता थालीपीठ बनवायचं आहे. तर थालीपीठ बनवण्यासाठी खाली मला एखादा कपडा सुती कपडा लागणार आहे, रुमाल वगैरे, कारण असंच तर आपण डायरेक्ट बनवू नाही शकत, कारण ते चिटकतं आणि निघणार नाही. तर मी इथे एक छान स्वच्छ सुती कपडा धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये ते ओला करून घेतला आहे. तर आपण व्यवस्थित भाकरी जशी थापतो तशाच पद्धतीने मी हे थापून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी असे मध्ये मध्ये थालीपीठ म्हणलं की आकार आलाच, तर मी असे बोट हे करून घेणार आहे. तर थालीपीठ देखील आपण एक करून झालंय. आपण ते तव्यावर घालूया. भाजायची प्रोसेस तर सेमच राहणार आहे, फक्त दोन्ही साईडने आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बनवू शकता, कारण तेच पीठ आहे, फक्त जी करण्याची पद्धत जी आहे ती बदलणार आहे. जिथे आपण लाटून करतोय तिथे फक्त थापून करायचं आहे, बस एवढंच बदलणार आहे. पिठाचं प्रमाण आणि मेजरमेंट जे आहे ते ॲज इट इज सेमच राहणार आहे. तर इथे आपले पराठे आणि थालीपीठ दोन्ही बनवून तयार झालेले आहे. तर इथे पाहू शकता मस्त तुम्ही दह्याबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा तुमच्याकडे सॉस असेल तर सॉस बरोबर ते सर्व करू शकता. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा.